नमस्कार. चला तर मग या सखोल विश्लेषणात आपण प्रवेश करूया आणि आत्तापर्यंत नोंदवलेल्या काही अत्यंत प्रगल्भ आध्यात्मिक ज्ञानाची उकल करूया. आपल्या सर्वांसाठी हे संपूर्ण स्पष्टीकरणात्मक सत्र आपण आज खास मराठीत सादर करत आहोत. हे ज्ञानकोश आहे सनातन धर्माच्या आध्यात्मिक ज्ञानाचे आणि शिकवणींचे एक डिजिटल भांडार. सनातन धर्मातील अत्यंत मूल्यवान ठेव्यांपैकी एक असलेल्या भगवद्गीतेवरील मालिका आपण येथे घेऊन येत आहोत, ज्यात दररोज 5 श्लोकांसाठी एक स्पष्टीकरणात्मक सत्र असेल. आता आपण थेट कर्तव्याची हाक आणि रणांगणावरील वास्तवाचा सामना या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. अर्जुनाला रणांगणावर ज्या तात्काळ संघर्षाला सामोरे जावे लागत आहे, त्याची जाणीव भगवान श्रीकृष्ण त्याला करून देत आहेत. भौतिक जगात कर्तव्य टाळण्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. ऐका, भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 36. अवाच्य वादांश्च बहून वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नुकिम. आता तुम्हाला प्रश्न पडेल की याचा नेमका अर्थ काय? तर श्रीकृष्ण अर्जुनाच्या अकारण निर्माण झालेल्या करुणेतील दोष अगदी स्पष्टपणे दाखवून देत आहेत. ते म्हणतात की तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्द वापरतील, तुझ्या क्षमतेची निंदा करतील, आणि एका खऱ्या योद्ध्यासाठी मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायक दुसरे काय असू शकते. हे केवळ एक भावनिक आवाहन नाही, तर समाजात आपली कर्तव्य टाळल्यास काय होते याचे हे अत्यंत कठोर वास्तव आहे. यानंतर श्रीकृष्ण आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या योद्ध्याला एक अंतिम हमी देतात. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 37. हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. इथे दिलेला तर्क अगदी अचूक आणि सोपा आहे बरं का. अर्जुनाच्या बाजूने विजयाची कोणतीही शाश्वती नसली तरीही युद्ध करणे आवश्यकच आहे. का? कारण ह्या युद्धात जर त्याला मरण आले तर त्याला थेट स्वर्गप्राप्ती होईल, आणि जर तो विजयी झाला तर पृथ्वीवरील राज्याचा उपभोग घेता येईल. थोडक्यात सांगायचे तर संकोच करण्यासाठी इथे काही कारणच उरत नाही. फायदा दोन्ही बाजूंनी आहे. यानंतरचा आपला पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे कर्मातील समत्व, गीतेचे मूळ तत्वज्ञान. आता आपण भौतिक लाभांवरून लक्ष हटवून अशा एका वळणाकडे जाऊया जिथे कर्म हे वैयक्तिक फायद्यातोट्यापासून पूर्णपणे वेगळे केले जाते. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 38. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैव पापमवाप्स्यसि. केवळ कर्तव्यासाठी लढण्याची ही खरोखरच एक क्रांतिकारी संकल्पना आहे, ज्यामुळे कोणतेही पाप लागत नाही. यातील सर्वात मनोरंजक आणि समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांना शरण गेल्याने एक व्यक्ती देवता, ऋषीमुनी किंवा पूर्वजांच्या ऋणातून कशी मुक्त होते हे यात स्पष्ट केले आहे. जेव्हा सर्व कामे फक्त आणि फक्त श्रीकृष्णांसाठी केली जातात तेव्हा ती दिव्य चेतना असते. तिथे सुख, दुःख, नफा, तोटा असा कोणताही विचार नसतो आणि कर्माचे बंधनही उरत नाही. या उलट भौतिक चेतनेत अडकलेला माणूस पापांच्या प्रतिक्रिया आणि ऋणांना सतत बळी पडत असतो. चला आता बुद्धियोग समजून घेणे, विश्लेषणाकडून भक्तीकडे या संकल्पनेवर एक नजर टाकूया. आत्म्याच्या विश्लेषणात्मक आकलनाकडून आता आपण या ज्ञानाच्या प्रत्यक्ष आणि व्यावहारिक उपयोगाकडे वाटचाल करत आहोत. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 39. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण आपला हा संवाद सांख्य तत्वज्ञानाकडून मुक्त करणाऱ्या बुद्धियोगाकडे कसा वळवतात हे स्पष्ट होते. इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. खऱ्या सांख्य तत्वज्ञानाचा नास्तिक तर्कांशी कोणताही संबंध नाही. भगवान कपिलांनी सांगितलेले हे मूळ सांख्य म्हणजे निव्वळ तात्पुरते शरीर आणि शाश्वत आत्मा यांच्यातील विश्लेषणात्मक ज्ञान होय. बुद्धियोगात पूर्णपणे मग्न होण्यापूर्वी ही विश्लेषणात्मक पायरी समजून घेणं अगदी आवश्यक आहे. मग ह्या बुद्धियोगाची किंवा कृष्ण भावनेची ताकद नेमकी काय आहे? तर केवळ परमेश्वराच्या समाधानासाठी काम केल्याने हृदयात ईश्वराशी थेट संवाद स्थापित होतो. आपण नेहमी दिव्य आनंदात मग्न राहतो. व्यक्तिगत इंद्रिय तृप्तीचा त्याग करून जेव्हा आपण परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवतो तेव्हा ईश्वराच्या कृपेने सर्व दिव्य ज्ञान आपोआप प्राप्त होते आणि कोणत्याही बाह्य प्रयत्नांशिवाय पूर्ण मुक्ती मिळते. आपण आता शाश्वत लाभ, नुकसानीविना मार्ग या अत्यंत महत्त्वपूर्ण भागाकडे आलो आहोत. आध्यात्मिक प्रयत्नांचे कधीही नुकसान होत नाही हे अंतिम आश्वासन श्रीकृष्ण इथे देतात. ही खरोखरच एक दिलासादायक गोष्ट आहे.
भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 40. नेहाभिक्रम नाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या मार्गावरील अगदी थोडीशी प्रगती देखील माणसाला सर्वात मोठ्या भीतीपासून कशी वाचवू शकते हे हा श्लोक उघड करतो. आणि हे अतिशय सुंदरपणे स्पष्ट करते की आध्यात्मिक प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. बघा ना, भौतिक कार्य शरीरासोबत संपून जाते, ते 100% पूर्ण झाले नाही तर ते अपयश मानले जाते. पण कृष्ण भावनेतील कामाचे तसे नाही. अजामिळाचे उदाहरण घ्या. अपूर्ण आध्यात्मिक काम ही कायमस्वरूपी फळ देते. अगदी 1% प्रगती ही शाश्वत असते आणि ती पुढच्या जन्मात आपल्या सोबत येते. पुढील प्रगतीसाठी एखाद्या सुसंस्कृत किंवा श्रीमंत कुटुंबात मानवी जन्माची हमी यातून नक्की मिळते. आपण आता निष्कर्षाकडे आलो आहोत. प्रकाश, तेवत ठेवा, शाश्वत शहाणपणाचा स्वीकार. हे सर्व समजून घेतल्यानंतर हा एक प्रश्न आपल्याला सखोल विचार करायला लावतो. जर एखाद्या माणसाने हे संपूर्ण जग जिंकले पण स्वतःच्या शाश्वत आत्म्यालाच गमावले तर त्याचा काय फायदा? भौतिक धावपळ आणि आध्यात्मिक जतन यांच्यातील हा खूप मोठा आणि स्पष्ट फरक आहे. केवळ भौतिक गोष्टी मिळवण्यात आयुष्य संपवले आणि आत्म्याची प्रगती केली नाही तर ते जीवन खरोखरच व्यर्थ आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे जिथे आपण इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगाली भाषांमध्ये आध्यात्मिक ज्ञान सामायिक करतो आणि लवकरच आणखी प्रमुख भाषांमध्येही येत आहोत. सनातन धर्माचा हा अनमोल ठेवा सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धतीने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणे हे आमचं ध्येय आहे. आमच्या चॅनलवर श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, दैवाथीन कुरल म्हणजेच देवाची वाणी, महाराष्ट्रातील संत, बंगालचे संत आणि आदी शंकराचार्यांच्या दैवी अवताराची कथा या सर्वांवरील दैनिक व्हिडिओ अनेक भाषांमध्ये आपल्याला मिळतील. जर आपल्याला ही सामग्री मौल्यवान वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या दैनिक सत्रांची सूचना आपल्याला मिळेल. लाईक करा, शेअर करा आणि हे दैवी ज्ञान आपले कुटुंब, मित्र आणि समुदायासोबत पसरवायला विसरू नका. चला आपण एकत्र येऊन सनातन धर्माचा हा प्रकाश असाच तेवत ठेवूया.